वसंत मोरे यांनी मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र केला। यानंतर वसंत मोरे यांना विविध पक्षातून खुल्या ऑफर्स येत आहेत। आगामी निवडणुकीच्या काळात मोरे यांना कुणी पक्षात येण्याचा आग्रह धरलाय, पाहूया त्या रिपोर्टमधून। ठाकरे, पवार ते दादा सर्वांचेच फोन। वसंत मोरेंना सगळ्या पक्षातून ऑफर। वसंत कोणत्या पक्षात बहणार? वसंत मोरे यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला। त्यानंतर त्यांच्याकडे ऑफर्सचा धमाका सुरू झालाय। काँग्रेस, राष्ट्रवादीसह शिवसेनेच्या नेत्यांनी मोरेंना संपर्क करून त्यांना आपल्याकडे वळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले। पुण्यात मनसेचा एक हाती किल्ला लढवणाऱ्या वसंत मोरेंना आपल्याकडे घेण्यासाठी अनेक पक्षांनी पायघड्या घातल्या। काँग्रेसच्या मोहन जोशी यांनी मोरेंची भेट घेऊन चर्चा केली। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या रुपाली ठोंबरे यांनी वसंत मोरे यांची भेट घेतल्यानं चर्चा सुरू झाली आहे। शिंदे गटाच्या सुरेंद्र जेवरे यांनी देखील वसंत मोरे यांची भेट घेतली। भाजपचे नेते मुरलीधर मोहोळ यांनी फोनवरून वसंत मोरे यांच्यासोबत चर्चा केल्याची माहिती आहे। तर शरद पवार गटाच्या डॉक्टर सुनील जगताप यांनी देखील मोरेंची भेट घेतली। मनसेतून मला सगळ्या नेत्यांचे फोन आले। माननीय साहेबांचं सुद्धा मला या ठिकाणी जे काय आमचे पक्षाचे नेते काल रात्री 11 वाजता भेटायला आलेले, मी त्यांना पण काल सांगितलं की बाबांनो, मला माझे हात जोडून विनंती असेल की मला नका साहेबांबरोबर बोलायला हो, कारण मला ते जमणार नाही। आजपर्यंत मी माननीय राज साहेबांना कधी खोटं बोललो नाही। मी माझ्या परतीचे सगळे दोर कापलेले आहेत, पण मला परत महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षामध्ये येता येणार नाही। राऊत साहेब म्हटले, तुम्ही सक्षम आहात, मी तुमचं सगळं पाहत असतो सोशल मीडियावरती, तुम्ही जो निर्णय योग्य निर्णय घ्या। काँग्रेस सारख्या राष्ट्रीय पक्षात वसंत मोरे यांनी प्रवेश करावा ही खुली ऑफरच मोरेंच्या भेटीला गेलेल्या मोहन जोशींनी दिली। तर वसंत मोरेंना अजितदादांच्या पक्षात यावं अशी साद रुपाली ठोंबरे यांनी घातली। असा कार्यकर्ता जर काँग्रेस सारख्या राष्ट्रीय पक्षामध्ये जर आला, त्या प्रवाहामध्ये आला, तर निश्चितपणे त्यांचा आदर सन्मान योग्य तो राखला जाईल आणि भविष्यामध्ये काँग्रेस पक्षाची सुद्धा एक ताकद पुणे शहरामध्ये वाढायला मदत होणार आहे। देर आहे दुरुस्त आहे। उशिरा निर्णय घेतला, पण त्यांनी निर्णय घेतला, त्याच्यासाठी वसंत भाऊचं मी अभिनंदन करते। कारण का मनसेमध्ये लोकमुख काम करणारे, लोकांसाठी काम करणारे नेत्यांना न्याय मिळत नाही। वसंत भाऊला मी तुमच्या चॅनलच्या द्वारे विनंती करते की तू नक्की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजितदादांमध्ये प्रवेश कर। आपण आपलं जे स्वप्न आहे लोकांसाठी काम करण्याचं, आपलं जे ध्येय आहे राजकारणातील, ते नक्कीच पूर्ण करू शकतात। तेवढे ते नेते म्हणजे माननीय अजितदादा। वसंत मोरे यांनी मनसेला सोडचिठ्ठी देताच सर्वच पक्ष मोरेंना आपल्याकडे येण्यासाठी आग्रह करताय। गेल्या 2 दशकांहून अधिक काळ पुण्यात मनसेला वाढवण्यात मोरेंचा मोठा वाटा असल्याचं मानलं जातं। त्यामुळेच मोरेंनी आपल्याकडे यावं यासाठी अनेक पक्ष इच्छुक असल्याचं चित्र आहे। पण वसंत मोरेंनी लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केलाय। ज्यावेळेस मी तुमच्याकडे वारंवार येत होतो, वारंवार या सगळ्या गोष्टी मांडत होतो, त्यावेळेस तुम्ही लोकांनी माझ्याकडे या सगळ्या गोष्टी निग्लेक्ट केल्या। मग आता मी जर पक्ष सोडला आहे, मी पक्षाच्या सगळ्या पदांचा राजीनामा दिला आहे, तर मला वाटतं की आता माझ्याकडे येऊन किंवा माझ्यासंग चर्चा करून काय उपयोग नाही। त्यामुळे मग काय करायचं, का हातोडा घेऊन लोकसभेला उतरायचं, ते मी ठरवलं। एकीकडे पक्षात येण्याच्या ऑफरसाठी मोरेंचा फोन सातत्यानं खणखणत असताना, दुसरीकडे राजीनाम्यानंतर राज ठाकरेंनी आपल्याला फोन केल्याचा दावा वसंत मोरे यांनी केला। मनसेला जय महाराष्ट्र केल्यानंतर अनेकांनी आपलं मन वळवण्याचा प्रयत्न केला असा दावा देखील मोरेंनी केला। पण वसंत मोरे यांच्या वक्तव्यावर मनसेकडून पत्रक काढून स्पष्टीकरण देण्यात आलं। वसंत मोरे यांच्यासोबत मनसेच्या कुठल्याच नेत्यानं संपर्क केला नाही असं मनसेनं स्पष्ट केलं। पक्षातल्या अंतर्गत राजकारणाला कंटाळून वसंत मोरेंनी मनसेला सोडचिठ्ठी दिली। त्यामुळे राजकीय भविष्याच्या दृष्टीने
वसंत मोरे कुणासोबत जाणार हे पाहणं आता महत्त्वाचं आहे. परखड मतांमुळे आणि आक्रमक शैलींनी वसंत मोरे यांनी पुणे शहर गाजवलं होतं. मात्र अंतर्गत पक्षातील कुरघोड्या आणि कलहामुळे वसंत मोरेंना मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र करावा लागला. वसंत मोरेंनी राजीनामा दिल्यानंतर अवघ्या 24 तासांमध्ये विविध पक्षातील जे पदाधिकारी आहेत ते वसंत मोरे यांची भेट घेत आहेत आणि त्यांनी आपल्या पक्षात यावं असा आग्रह धरत आहेत. मात्र वसंत मोरे यांची नेमकी भूमिका काय, ते कुठल्या पक्षात जात आहेत का एकला चलोरेचा नारा देत आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन किरण काजेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे.